जायकवाडी परिसरात तरुणाची दगडाने ठेचून निर्घृण हत्या, झाडात आढळला रक्तबंबाळ मृतदेह. पैठण जिल्ह्यातील ऐतिहासिक आणि औद्योगिकदृष्ट्या महत्त्वाचा असलेला पैठण तालुका आज पुन्हा एकदा एका अत्यंत भीषण आणि अंगावर काटा आणणाऱ्या रक्तपाताने हादरून गेला आहे. तालुक्यातील जायकवाडी उत्तर परिसर रडारवर आलेला असून येथे एका 27 वर्षीय तरुणाची लोखंडी गज आणि जड दगडाने तोंडावर आणि डोक्यावर सपासप वार करून निर्घृण हत्या करण्यात आल्याचं उघड झालंय. अमोल उर्फ प्रभू भास्कर सुरडकर, वय वर्ष 27, राहणार संजयनगर, कातपूर, तालुका पैठण असे या मृत दुर्दैवी युवकाचं नाव आहे. या थरारक आणि क्रूर हत्याकांडामुळे संपूर्ण पैठण शहरासह ग्रामीण भागात भीतीचं आणि दहशतीचं तीव्र वातावरण निर्माण झालेलं असून मारेकऱ्यांच्या शोधासाठी पोलिसांनी युद्धपातीवर चक्रे फिरवली आहेत. वेड्याबाबळीच्या झाडीत रक्ताचा सडा. मॉर्निंग वॉकच्या नागरिकांमुळे घटना उघड. प्राथमिक माहितीनुसार संजयनगर, कातपूरचा रहिवासी असलेल्या अमोल सुरडकर हा रात्रीपासून बेपत्ता होता. आज सोमवारच्या सकाळच्या सत्रात जायकवाडी उत्तर परिसरातील मुख्य रस्त्यालगत असलेल्या वेड्याबाबळीच्या दाट झाडीमध्ये काही नागरिकांना एका तरुणाचा रक्ताळलेला मृतदेह अत्यंत छिन्नविच्छिन्न अवस्थेत आढळून आला. नागरिकांनी तत्काळ या घटनेची माहिती स्थानिक पोलिसांना दिली. मारेकऱ्यांनी अमोलचा आवाज दाबून त्याला अत्यंत निर्घृणपणे मारहाण केली होती आणि त्यानंतर पुरावा नष्ट करण्याच्या हेतूने त्याचा मृतदेह रस्त्याशेजारील दाट झाडीत फेकून दिला होता. या घटनेमुळे कातपूर परिसरात शोककळा पसरलेली आहे. हत्याकांडाची माहिती मिळताच पैठण MIDC पोलीस ठाण्याचे वरिष्ठ पोलीस अधिकारी आणि कर्मचाऱ्यांच्या ताफ्याने तात्काळ घटनास्थळी धाव घेतली. या गुन्ह्याचं गांभीर्य ओळखून छत्रपती संभाजीनगरवरून विशेष फॉरेन्सिक लॅबचे पथक आणि श्वान पथकाला पाचारण करण्यात आलेलं आहे. पोलिसांनी मुख्य घटनास्थळाचा सखोल पंचनामा केला असून तेथून मयतावर हल्ला करण्यासाठी वापरलेले रक्ताने माखलेले जड दगड आणि तीक्ष्ण लोखंडी गज जप्त केले आहेत. फॉरेन्सिक तज्ज्ञांनी गुन्हेगारांचे फिंगरप्रिंट्स आणि तांत्रिक पुरावे फॉरेन्सिक लॅबमध्ये तपासणीसाठी सुरक्षितपणे संकलित केले आहेत. खळबळजनक खुनाचा वेगाने तपास करत पैठण MIDC पोलिसांनी परिसरातील काही संशयित हालचालींच्या आणि गुप्त माहितीच्या आधारे तातडीनं मोठी कारवाई केली आहे. पोलिसांनी या प्रकरणाशी थेट धागेदोरे जोडलेले 2 मुख्य संशयित आरोपींना चौकशीसाठी ताब्यात घेतलेलं असल्याची अधिकृत माहिती सूत्रांनी दिली आहे. या क्रूर खुनामागील मुख्य नेमके कारण अद्याप पूर्णपणे स्पष्ट झालेले नसले तरी प्राथमिक अंदाजानुसार हा खून जुन्या कौटुंबिक वाद, पैशांची देवाणघेवाण किंवा अंतर्गत वादातून झालेला असावा असा संशय व्यक्त केला जातो आहे. पोलिसांनी मृतदेह ताब्यात घेऊन पैठणच्या उपजिल्हा रुग्णालयात उत्तरीय तपासणीसाठी पाठवलेला असून पोलीस अधीक्षक कार्यालयाच्या मार्गदर्शनाखाली पुढील सखोल तपास सुरू आहे.